थंडीच्या दिवसांमध्ये आवळ्याचा मुरंबा बनवून तुम्ही हा मुरंबा 6 ते 7 महिने टिकवू शकता. अशा पद्धतीने बनवला तर हा खराबही होणार नाही. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी आवळ्याच्या मुरंब्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यासाठी मी इथे बारीक आवळे घेतलेले आहेत. सगळ्यात आधी एका कढईमध्ये पाणी गरम करायचं आहे. त्यावर एक चाळणी ठेवायची आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आवळे जे एका कपड्याने, सुती कपड्याने कोरडे करून घेतलेले आहेत, हे आवळे आपल्याला 10 ते 12 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. यासाठी आपण गूळ वापरणार आहे, साखरेचा वापर नाही करणार. तर आपण अशा प्रकारे बारीक असा गूळ कापून घ्यायचा आहे. 10 ते 12 मिनटाने तुम्ही आवळा चेक करू शकता. इथे बघू शकता किती मऊ असा मस्त झालेला आहे. आणि ह्या टायमिंगला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता कढईमध्ये फक्त गूळ टाकून घ्यायचा आहे. हा गूळ आपल्याला व्यवस्थित वितळवायचा आहे. यामध्ये पाणी टाकायचं नाही. मस्त असा हा गूळ आपल्याला मिक्स करत वितळून घ्यायचा आहे. त्यामध्ये सेंधा नमक किंवा काळं मीठ तुम्ही टाकू शकता. आणि ह्याच टायमिंगला आपल्याला जे आवळे आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. हे स्टीम केलेले आवळे आहेत. आता व्यवस्थित मिक्स करून घेत हे थोडंसं बारीक ते मीडियम गॅसवर आपल्याला मिक्स करायचं आहे. आता थोडासा फास्ट गॅसवरती आपल्याला हे आवळे कंटिन्युअसली मिक्स करत हलवत राहायचं आहे. या टायमिंगला आपल्याला थोडीशी वेलची पावडर आणि काळे मिळे पावडर टाकायचे आहे. आणि कंटिन्युअसली थोडंसं फास्ट गॅसवर हे मिक्स करत राहायचं आहे. तुम्ही आधी बघू शकता आवळ्याचा कलर कसा होता आणि इथे आवळ्याचा कलरही चेंज झालेला आहे. जवळजवळ 15 ते 20 मिनटं आपल्याला आधी थोडंसं मीडियम गॅसवर, नंतर हाय फ्लेमवर आणि नंतरून आता हे बारीक गॅसवर झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता माझा गॅसही बारीक आहे आणि आता जो आवळ्याचा पाक आहे तो पण थोडासा आटला आहे आणि व्यवस्थित मुरला आहे. चला तर ही रेसिपी बनून झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.